एके दिवशी मिथिला नगरीचा राजा जनक याच्या मनामध्ये एक प्रश्न आला की सगळ्यात चांगलं दान कुठलं. कारण त्या दिवशी मिथिला नगरी उत्सवामध्ये दंग होती. राजवाड्याच्या प्रांगणात खूप मोठा यज्ञ पार पडला होता. हजारो ब्राह्मणांना भोजन दिलं गेलं होतं. असंख्य गायी दानामध्ये दिल्या गेल्या होत्या. असंख्य प्रकारची रत्न, मुद्रा, सोनं दान दिलं गेलं होतं. लोक राजा जनकाची खूप प्रशंसा करत होते. असा दानशूर राजा पृथ्वीवर कुठेही नाही असं प्रजा म्हणत होती. राजा जनकाचा जय जयकार करत होती. पण राजा जनक आपल्या महालामध्ये दिव्याच्या शांत प्रकाशात बसला होता. दिव्याची ज्योत स्थिर होती, पण राजा जनकाचं मन मात्र अस्वस्थ होतं. त्याच्या मनामध्ये असंख्य प्रश्नांनी काहूर माजवलं होतं. एवढा दानधर्म करूनही राजाचं मन रिकामच होतं. त्याच्या मनात वारंवार एक विचार येत होता की खरंच का हे दान सर्वश्रेष्ठ आहे? खरंच ह्याच्यामुळं समाधान मिळतं, पुण्य मिळतं? देण्याची वृत्ती आणि समोरच्याचं समाधान हेच खरं आहे का? त्याची बैचेनी दुसऱ्या दिवशी त्याला त्याचे गुरु अष्टावक्र यांच्या आश्रमात घेऊन गेली. आश्रमात खूप शांत वातावरण होतं. सकाळची वेळ होती. चिमण्या, इतर पाखरं किलबिलाट करत होती. मंद प्रसन्न वारा वाहत होता. खूप छान वाटत होतं. गुरु अष्टावक्र ध्यानमग्न अवस्थेत होते. राजा जनक त्यांच्यासमोर जाऊन नमस्कार करून बसला आणि म्हणाला, गुरुवर्य, या संसारातील सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान कुठले? गुरुवर्याने शांतपणे आपले डोळे उघडले व शांत सुरात म्हणाले, दान दिल्यानंतर जर देणाऱ्याला वाटलं मी दिलं तर ते पूर्ण दान नाही. जनक राजा चकित झाला. अष्टावक्र म्हणाले, धनाचं दान घेणाऱ्याला खूप उपयोगी आहे, कारण त्याची त्यावेळची वेळ भागते, त्याचं एखादं संकट टळतं. अन्नाचं दान घेणाऱ्याला त्याची भूक भागते. वस्त्रदानानं पुण्य मिळतं, पण हे सगळं मर्यादित आहे. अन्न काही वेळची भूक मिटवतं. वस्त्र काही दिवस थंडीपासून आपलं संरक्षण करतं. धनामुळे काही दिवस सोपे जातात. पण यापेक्षाही एक दान श्रेष्ठ आहे आणि ते म्हणजे ज्ञानदान. राजन, ज्ञानदान यापेक्षाही श्रेष्ठ आहे. ज्याला आज आपण अन्न दिलं त्याला उद्या भुकेची जाणीव होणार आहे, अन्नाची गरज भासणार आहे. धनामुळे काही दिवस चांगले जातील, पण परत धन लागणार आहे. वस्त्र टिकेल तिथपर्यंत त्याचा उपयोग आहे, पण वस्त्र फाटलं की त्याचा काहीच उपयोग नाही. पण जर एखाद्याला तुम्ही ज्ञान दिलं तर त्याला ते आयुष्यभर पुरणार आहे. त्या ज्ञानाच्या जोरावर तो त्याचं आयुष्य सुकर करणार आहे. तो त्याच्या आयुष्यातील आपली गणितं सोडवायला समर्थ होणार आहे. गुरुवर्य अष्टावक्रांनी एक कथा राजा जनकाला सांगितली की कोणे एकेकाळी माधव नावाचा एक मनुष्य होता. तो खूप गरीब होता. दररोज तो लोकांच्या घरी जाऊन अन्न मागत असे. एके दिवशी एका धनवान माणसाने दया येऊन त्याला खूप सारं धन दिलं. माधव खुश झाला. त्याने स्वतःसाठी कपडे घेतले, अन्न घेतलं. काही दिवस सुखात गेले. काही दिवसातच त्याच्याजवळचं सगळं धन संपलं. तो जिथे होता तिथेच परत आला. एके दिवशी त्याची भेट एका साधूशी झाली. साधूने त्याला विचारले, अरे, तुला हात पाय आहेत, स्वस्थ आरोग्य असताना का तू असं दुसऱ्याकडून अपेक्षा करतोस? दुसऱ्याच्या अपेक्षांवर तू जगतोस. त्या साधूने माधवाला शेती करायला शिकवले. आता माधव चांगला कृषक बनला आणि इतरांचा अन्नदाता बनला. आता तो भुकेलेल्यांना अन्न देऊ लागला. साधूच्या शिकवणीमुळे, ज्ञानामुळे त्याचं जीवन बदललं. पण अष्टावक्र म्हणाले, या ज्ञानदानापेक्षाही राजन एक श्रेष्ठ दान आहे. आता राजा आणखीन आश्चर्यामध्ये गेला. राजा जनक म्हणाले, कुठलं गुरुदेव? अष्टावक्र म्हणाले, राजन, अभयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अभयदान म्हणजे काय गुरुदेव? असं राजा जनकाने विचारताच अष्टावक्र म्हणाले, एखाद्या भयभीत माणसाला धीर देणं, एखाद्याला संकटातून बाहेर काढणं, आधार देणं, त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला दोन आधाराचे शब्द बोलणं, रडणाऱ्याला मी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणणं, हे अभयदान आहे. एखाद्या प्राण्याला भीतीपासून मुक्त करणं हे एक दुर्लभ दान आहे. एखाद्याला निराशेतून बाहेर काढणं हे अभयदान आहे. अष्टावक्रांनी एक कथा सांगितली. एका छोट्याशा देशात आर्यकेतू नावाचा एक राजा होता. तो न्यायप्रिय होता. एके दिवशी तो त्याच्या बागेत फिरत असताना एक हरीण पळत आले व राजाच्या चरणावर पडले. त्याच्या मागून एक शिकारी तिथे आला. तो राजाला म्हणाला, राजा, ही शिकार माझी आहे. राजाला त्या हरणाच्या डोळ्यात केविल आणि भीती आर्जव दिसलं. राजा शिकाऱ्याला म्हणाला, तो आता मला शरण आलेला आहे, मी तुला देऊ शकत नाही. शरण आलेल्याचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे, आद्य कर्तव्य आहे. शिकारी म्हणाला, मग माझ्या परिवाराचं काय? मी माझ्या परिवाराचं पालनपोषण कशावर करू? राजाने शांतपणे विचार करून कोषाध्यक्षाला सांगितलं, याला धन द्या, जेणेकरून त्याचं पुढचं आयुष्य व्यवस्थित जाईल.
आजपासून तू शिकार न करता माझ्या बागेचा पहारेकरी म्हणून नियुक्त हो. शिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. राजाने त्या दिवशी फक्त हरणाला जीवनदान दिलं नाही, तर एका मनुष्याचं आयुष्य बदललं. हेच अभयदान आहे. राजा जनक विचार करू लागले. त्यांच्या मनात एक प्रश्न आला. ते म्हणाले, याच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ दान आहे गुरुवर्य? अष्टावक्र म्हणाले, होय राजन, आहे ना. सगळ्यात शेवटचं आणि सर्वोच्च दान म्हणजे अहंकाराचं दान आहे. जनकाला आश्चर्य वाटलं. जोपर्यंत माणसाला मी दिलं, मी केलं, तोपर्यंत तो बंधनात आहे. ज्या दिवशी हा भाव मिटेल त्यावेळी फक्त करुणा शिल्लक राहते. एक कथा सांगतो, ती तू ऐक. हिमालयातील एका आश्रमात करुणेश ऋषी राहत होते. त्यांच्या दानधर्माची प्रसिद्धी खूप लांबपर्यंत पसरली होती. त्यांच्या शिष्याने एके दिवशी विचारले. त्यांच्या शिष्याचं नाव होतं नचिकेत. नचिकेतने विचारलं, आपण काय दान केले? ऋषी म्हणाले, मी माझ्या मीला दान केले आहे. नचिकेतला काही समजले नाही. एके दिवशी त्यांच्या आश्रमात एक वृद्ध स्त्री आली. ती भुकेजलेली होती. त्या दिवशी आश्रमामध्ये अन्न कमी होतं. शिष्यांना वाटलं, हिला अन्न दिलं तर आपल्याला उपाशी राहावं लागेल. ऋषींनी आपल्या वाटणीचं अन्न त्या वृद्ध स्त्रीला दिलं. शिष्यांनी त्यांना विचारलं, तुम्ही असं का केलं गुरुवर्य? ऋषी म्हणाले, समोरचा दुःखात असताना आपल्या सुखाला पकडून ठेवणं हीच खरी गरिबी आहे. काही महिन्यानंतर खूप दुष्काळ पडला. तिथले लोक ऋषींकडे आले. आश्रमामध्ये पाणी होतं साठवून ठेवलेलं. जे काही पाणी होतं ते ऋषीने त्यांना देऊन टाकलं. शिष्य घाबरले, आता आपलं कसं होणार म्हणून. जे आपल्यासाठी आपण साठवून ठेवतो ती संपत्ती नसून भय आहे. आता हळूहळू शिष्यांच्या लक्षात येऊ लागलं की दान वस्तूचं नाही, तर आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनात आहे. काही दिवसानंतर तिथे महामारी पसरली. लोक घाबरून इकडे तिकडे सुरक्षित स्थळी जाऊ लागले. पण ऋषी करुणेश सगळ्यांची सेवा करू लागले. एके दिवशी त्यांनाही त्या आजारानं घेरलं, त्या महामारीनं घेरलं. शिष्य रडू लागले. शिष्याने विचारलं, तुम्ही तुमच्यासाठी काय ठेवलं? इतकं सगळं चांगलं केलं दुसऱ्यांचं, पण तुम्हाला काय मिळालं? ऋषी शांतपणे म्हणाले, मी सगळ्यातच स्वतःला बघितलं. मी असा वेगळा नाहीच आहे, मी सगळ्यातच आहे. वेगळं माझ्यासाठी करण्याची गरजच काय? आणि त्याने शांतपणे आपले डोळे मिटले. राजा जनकाच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, गुरुवर्य, दान वस्तूचं नसून हृदयाचं आहे. राजन, एखाद्या गरिबाने दिलेलं, प्रेमाने दिलेलं अर्ध्या भाकरीचं दानसुद्धा खूप मोलाचं असतं. राजाने दिलेल्या सुवर्णमुद्रांपेक्षा सुद्धा ते श्रेष्ठ असतं. निसर्ग आपल्याला हेच शिकवतो. सूर्य जीवन देतो, प्रकाश देतो. तो काही मागतो का आपल्याकडून? नाही ना मागत. त्याचं कार्य तो अखंडपणे चालू ठेवतो. नदी पाणी देते, भेदभाव करत नाही. हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा या जातीचा, हा त्या जातीचा, हा चांगला, हा वाईट, असं नदी भेदभाव करत नाही. तिचं काम फक्त देणं. झाडं फळं देतात. स्वतःच्या फांद्या तोडल्या, स्वतःला दगडं मारली, तरीसुद्धा ते देणं कमी करत नाहीत. न मागता देतात. त्या दुसऱ्याकडून कसलीही अपेक्षा करत नाहीत. फक्त देतात, कारण देणं त्यांचा स्वभाव आहे. जनक आता शांत झाला होता. त्याच्या लक्षात आलं की धनदान, ज्ञानदानापेक्षा सुद्धा, अभयदानापेक्षा सुद्धा आपल्या मनातल्या आतल्या मीला घालवणं, मिटवणं आणि प्रेमात त्याला रूपांतरित करणं. ज्या दिवशी निस्वार्थीपणे मनुष्य द्यायला शिकेल, तेव्हाच त्याच्यामध्ये ईश्वरी तत्व जागृत होईल. ईश्वरीय प्रेम त्याला समजेल. हेच जीवनाचं रहस्य आहे. खरंच आपण देतो का? आपल्यातल्या अहंकाराला पाणी घालतो? नक्कीच हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट देताना मनामध्ये अहंकार हा असतोच आणि तो मिटवता आला पाहिजे. काहीही शिल्लक नाही राहिलं पाहिजे आपल्या मनामध्ये. तरच मग त्या दानाला काहीतरी अर्थ आहे आणि त्याचं पुण्यसुद्धा मग तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर पुण्याची सुद्धा आपण अपेक्षा करायची नाही, कारण ते सगळं ईश्वरावर सोडून द्यायचं. कारण काय चांगलं, काय वाईट आणि कुठपर्यंत हे आपल्याला काहीच कळत नसतं, कारण आपण आपल्या मीमध्येच जगत असतो. नमस्कार मंडळी, कशी वाटली ही तुम्हाला कथा? जर आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या कथांसाठी मोटिवेट करा. धन्यवाद.